आता आपण पाहूया वर्तुळाशी संबंधित क्षेत्रफळे या पाठातील स्वाध्याय 11.1 मधील प्रश्न 5वा. 21 सेंटीमीटर त्रिज्या असलेल्या एका वर्तुळात एक कंस वर्तुळ मध्यावर 60 अंशाचा कोन अंतरित करतो. तर कंसाची लांबी, त्या कंसाद्वारे बनलेल्या त्रिज्यांतर खंडाचे क्षेत्रफळ, त्यातील ज्यापासून बनलेल्या वर्तुळखंडाचे क्षेत्रफळ काढा. येथे आपण वर्तुळ काढून घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये त्रिज्याने अंतरित केलेला कोन 60 अंशाचा आहे. त्याचप्रमाणे त्रिज्या आहे 21 सेंटीमीटर. येथे आपल्याला या कंसाची लांबी काढायची आहे. त्या कंसाद्वारे जो त्रिज्यांतर खंड बनलेला आहे त्याचे क्षेत्रफळ काढायचे आहे. त्याचप्रमाणे या वर्तुळखंडाचे देखील क्षेत्रफळ काढायचे आहे. प्रथम आपल्याला कंसाची लांबी काढावी लागेल. इथे R बरोबर 21 सेंटीमीटर, थीटा बरोबर 60 सेंटीमीटर 60 अंश. कंसाच्या लांबीचे सूत्र आपल्याला माहिती आहे. कंसाची लांबी बरोबर थीटा भागिले 360 गुणिले 2 पाय r. थीटा आहे 60 अंश भागिले 360 गुणिले 2 गुणिले पायची किंमत 22/7 गुणिले 21. इथे आपल्याला उत्तर मिळालेले आहे 22 सेंटीमीटर. म्हणजेच कंसाची लांबी आलेली आहे 22 सेंटीमीटर. आता आपल्याला त्रिज्यांतर खंड OACBचे क्षेत्रफळ काढायचे आहे. त्रिज्यांतर खंड OACBचे क्षेत्रफळ बरोबर थीटा भागिले 360 गुणिले पाय r चा वर्ग. इथे थीटा आहे 60 भागिले 360 गुणिले पाय म्हणजेच 22/7 आणि r आहे 21 गुणिले 21. इथे 11 गुणिले 21 म्हणजेच यांचा गुणाकार केला असता 231 सेंटीमीटरचा वर्ग. आपल्याला सांगितलेले आहे वर्तुळखंड ACBचे क्षेत्रफळ काढा. वर्तुळखंडाचे क्षेत्रफळ काढत असताना प्रथम आपण OACBचे क्षेत्रफळ काढलेले आहे. त्याच्यामधून आपण OAB या त्रिकोणाचे क्षेत्रफळ वजा करणार आहे. या त्रिकोणाचे क्षेत्रफळ वजा करत असताना आपण इथे ध्यानात घेतले पाहिजे की हा समभुज त्रिकोण आहे. इथे 60 अंशाचा कोन दिलेला आहे. 60 अंशाचा कोन दिला असता आपल्याला माहिती आहे त्रिकोणाच्या तिन्ही कोनांची बेरीज 180 अंश असते. म्हणजे उरलेले 2 कोन आहेत त्यांची बेरीज 120 अंश आहे. पण इथे दोन्ही बाजू देखील समान आहेत. बाजू समान असल्यामुळे त्यांच्या समोरील कोन देखील समान आहेत. म्हणून हा कोन देखील 60 अंशाचा येईल. तसेच हा कोन देखील 60 अंशाचा असेल. म्हणजेच हा समभुज त्रिकोण तयार झालेला आहे. मग प्रथम आपण समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढून घेऊ. त्रिकोण OAB हा समभुज त्रिकोण आहे.
समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर वर्गमुळात 3/4 गुणिले बाजूचा वर्ग. बाजू 21 असल्याने आपण इथं 21 गुणिले 21 लिहिणार आहोत. 21 गुणिले 21 केल्यानंतर आपल्याला मिळणार आहे 441 वर्गमुळात 3 भागिले 4 सेंटीमीटरचा वर्ग. हे आपण समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढलेले आहे. हे क्षेत्रफळ आपण त्रिज्यांतर खंडाच्या क्षेत्रफळातून वजा केले तर आपल्याला वर्तुळखंड ACBचे क्षेत्रफळ मिळेल. त्रिज्यांतर खंडाचे क्षेत्रफळ आपण काढलेले आहे 231 वजा 441 वर्गमुळात 3 भागिले 4. हे आपले वर्तुळखंडाचे क्षेत्रफळ आलेले आहे. आता आपण वर्तुळाशी संबंधित क्षेत्रफळे या प्रकरणातील स्वाध्याय 11.1 मधील प्रश्न 6 पाहणार आहोत. 15 सेंटीमीटर त्रिज्या असलेल्या एका वर्तुळात एका ज्यामुळे वर्तुळ मध्यावर 60 अंशाचा कोन अंतरित होतो तर त्यातील लघुवर्तुळखंड आणि विशाल वर्तुळखंडाचे क्षेत्रफळ काढा. येथे आपल्याला पायची किंमत दिलेली आहे 3.14 आणि वर्गमुळात 3ची किंमत दिलेली आहे 1.73. आपण प्रथम आकृतीमध्ये पाहूया. इथे आकृती काढून घेतलेली आहे आपण आणि 15 सेंटीमीटर ही वर्तुळाची त्रिज्या आहे. येथे XY ही जीवा आहे किंवा ज्या असे आपण त्याला म्हणतो. ही वर्तुळ मध्यावर 60 अंशाचा कोन करते. प्रश्न 5व्यामध्ये सांगितल्याप्रमाणे इथे वर्तुळ मध्याशी 60 अंशाचा कोन जर होत असेल तर इतर कोनांची बेरीज येणार आहे 120 व 120 आहे. त्याचप्रमाणे ह्या दोन्ही पण त्रिज्या समान आहेत म्हणजे त्रिकोणाच्या दोन बाजू समान आहेत म्हणून त्याच्या समोर येणारे कोन देखील 60 अंशाचे येतील. म्हणजेच हा समभुज त्रिकोण आहे. आता यामध्ये आपल्याला लघुवर्तुळखंडाचे क्षेत्रफळ विचारलेले आहे. त्याचप्रमाणे विशाल वर्तुळखंडाचे क्षेत्रफळ देखील विचारलेले आहे. लघुवर्तुळखंडाचे क्षेत्रफळ काढण्यासाठी आपण प्रथम या त्रिज्यांतर खंडाचे क्षेत्रफळ काढून घेऊ. यानंतर या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढून घेऊ आणि त्रिज्यांतर खंडाच्या क्षेत्रफळातून त्रिकोणाचे क्षेत्रफळ वजा केल्यास आपल्याला लघुवर्तुळखंडाचे क्षेत्रफळ मिळेल. येथे R बरोबर 15 सेंटीमीटर आपल्याला दिलेली आहे. थीटा बरोबर 60 अंश. प्रथम आपण त्रिज्यांतर खंडाचे क्षेत्रफळ काढून घेऊ. सूत्रामध्ये किमती ठेवल्यानंतर 60 भागिले 360 गुणिले 3.14
गुणिले 15 गुणिले 15. येथे त्रिज्यांतर खंड OXYZचे क्षेत्रफळ आलेले आहे 117.75 सेंटीमीटरचा वर्ग. आता आपल्याला समभुज त्रिकोण OXYचे क्षेत्रफळ काढून घ्यावे लागेल. समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर वर्गमुळात 3/4 गुणिले बाजूचा वर्ग. परीक्षेमध्ये अशा प्रकारचे उदाहरण सोडवण्यासाठी आल्यावर आपल्याला कोणत्या प्रकारचा त्रिकोण तिथे तयार झालेला आहे आणि कोणते सूत्र वापरायचे आहे हे लक्षात घेणे फार गरजेचे आहे. वर्गमुळात 3/4 गुणिले बाजू आहे 15 गुणिले 15. वर्गमुळात 3ची किंमत आपल्याला दिलेली आहे 1.73 गुणिले 15 गुणिले 15 भागिले 4. हे सोडवल्यानंतर आपल्याला उत्तर मिळेल 97.31 सेंटीमीटरचा वर्ग. आता आपल्याला लघु वर्तुळखंडाचे क्षेत्रफळ विचारण्यात आलेले आहे. लघु वर्तुळखंड XZYचे क्षेत्रफळ काढत असताना आपल्याला प्रथम त्रिज्यांतर खंडाच्या क्षेत्रफळामधून या त्रिकोणाचे क्षेत्रफळ वजा करावे लागेल. म्हणजेच OXZYचे क्षेत्रफळ वजा त्रिकोण OXYचे क्षेत्रफळ. हे क्षेत्रफळ आपल्याला मिळालेले होते 117.75 वजा 97.31. हे वजाबाकी केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळेल 20.44 सेंटीमीटरचा वर्ग. या गणितामध्ये दुसरा भाग विचारलेला आहे विशाल वर्तुळखंडाचे क्षेत्रफळ. विशाल वर्तुळखंडाचे क्षेत्रफळ काढत असताना आपण पूर्ण वर्तुळाचे क्षेत्रफळ घेऊ व त्याच्यामधून लघु वर्तुळखंडाचे क्षेत्रफळ वजा करू. मग आपल्याला विशाल वर्तुळखंडाचे क्षेत्रफळ मिळेल. वर्तुळाचे क्षेत्रफळ म्हणजेच πr वर्ग वजा लघु वर्तुळखंडाचे क्षेत्रफळ म्हणजेच XZYचे क्षेत्रफळ. इथे आपण किमती ठेवू. पायची किंमत आहे 3.14 गुणिले 15 गुणिले 15 वजा XZY वर्तुळखंडाचे क्षेत्रफळ म्हणजेच 20.44. हा गुणाकार केला असता आपल्याला मिळेल 706.50 वजा 20.44 व आपले उत्तर आले आहे 686.06 सेंटीमीटरचा वर्ग. हेच आपले विशाल वर्तुळखंडाचे क्षेत्रफळ आहे.